वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणचक्षुश्रोत्रम् अथो बलम् इन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोत्। अनिराकरणम् अस्तु अनिराकरणं मे अस्तु तदात्मनि निरते य उपनिषत्सु धर्माः ते मयि सन्तु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। नमस्कार श्रोते हो. माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे. आपला उपक्रम सुरू आहे तो आहे वेदांत वैभव. आणि ह्या वेदांत वैभवामध्ये आपण आपल्या उपनिषदांचा अभ्यास करतो आहोत. आणि त्या उपनिषदामधलं आत्ता सुरू आहे ते चौथं उपनिषद ज्याचं नाव आहे प्रश्नोपनिषद. ईश उपनिषद झालं, केन झालं, कठ उपनिषद असे 3 उपनिषदांचा थोडा अभ्यास झाला, थोडी तोंड ओळख झाली. ईशावास्य उपनिषदामध्ये 100 वर्ष समजा आयुष्य मिळालं तर ते कसं सार्थकी लावायचं, जगायचं तरी कसं, आदर्श आयुष्य म्हणजे तरी काय, ह्या सगळ्याचा उहापोह त्याच्यात केला होता. आणि हे सगळं करण्यासाठी त्या सूर्यालाच प्रार्थना केली होती की आमच्या बुद्धीवर जे झाकण आहे किंवा जे आवरण पडलेलं आहे ते तू दूर कर. पूषण तत्तमं पूषण अपावृणु सत्यधर्माय दृष्टये अशी म्हणून त्या सूर्याला प्रार्थना केली होती. आणि त्या केवळ 18 मंत्राच्या उपनिषदामध्ये आपण जगण्याचं सगळं सारच समजावून घेतलं होतं. कठोपनिषद हे तर विद्वानांच्या अतिशय आवडीचं उपनिषद आहे. त्यातल्या त्यात प्रत्यक्ष स्वामी विवेकानंदांचं हे अतिशय आवडतं उपनिषद आहे. कारण ह्याच्यामध्ये आत्मतत्व म्हणजे काय हे नेमकं सांगितलेलं आहे. आणि यमदेवता आणि नचिकेता यांचा अतिशय हृदय असा संवाद या कठोपनिषदात आपण पाहिला होता. आणि या 9 वर्षाच्या लहानशा नचिकेत्याच्या प्रश्नांवरून त्याची जिज्ञासा, त्याची तळमळ, त्याची रिसेप्टिव्हिटी किंवा त्याची ग्रहणशीलता हे सगळं समजतं. आणि आपलीसुद्धा उत्सुकता वाढत जाते आणि आपल्याला त्या आत्मविद्येचं निदान शाब्दिक तो ओळख तरी होते. आणि म्हणून कठोपनिषद हेही अतिशय महत्त्वाचं उपनिषद आहे. केन उपनिषदामध्ये अहंकाराचा नाश कसा करायला हवा. कारण अगदी देव झाले तरी त्यांनाही अहंकार असतोच. मग आपण तर काय, आपण सामान्य मानव, त्यामुळे आपल्याला अहंकार असणारच. कितीही नाही म्हटलं तरी थोडाफार अहंकार राहतोच. आणि तो कसा नाहीसा करायचा किंवा त्याच्यामुळे काय नुकसान होतं आपलं हेही या केन उपनिषदामध्ये सांगितलं होतं. आणि त्याचबरोबर ब्रह्म आणि माया किंवा शिव आणि शक्ती यांचं मिलन म्हणजे काय आहे, हैमवती उमा म्हणजे नेमकी कोण आहे याचाही आपल्याला परिचय त्या उपनिषदामध्ये करून झाला होता. आता सुरू आहे जे प्रश्नोपनिषद. त्याच्यामध्ये आपण पाहतो 4 प्रश्न झाले. आज 5व्या प्रश्नाला सुरुवात करणार आहोत. पिप्पलाद मुनी अतिशय तेजस्वी, अतिशय विद्वान, आत्मविद्या प्राप्त केलेले म्हणजे साक्षात्कारी असे ऋषी होते. आणि अशा पिप्पलाद मुनींकडे 6 शिष्य
आपले आपले प्रश्न घेऊन आलेले आहेत आणि त्या 6 प्रश्नांची उत्तरं पिप्पलाद मुनी कशा प्रकाराने देत आहेत आणि त्याच्यातून इतरांना कसा त्याचा लाभ मिळतो आहे, इतरांचं ज्ञानामध्ये कशी भर पडते हेही बघतो आहे. आणि त्या निमित्ताने त्या शिष्यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या निमित्ताने आपल्यालाही, जरी आपल्याला असे प्रश्न पडले नव्हते तरी या शिष्यांनी जे प्रश्न विचारले ते आपल्या मनाच्या तळाशी कुठेतरी होतेच. आणि म्हणून त्याची उत्तरं मिळाल्यानंतर जसा त्या शिष्यांना आनंद झाला तसा आपल्यालाही होतो आहे. असे आपण 4 प्रश्न पाहिले आणि 4 वेगवेगळ्या देशातून, वेगवेगळ्या प्रांतामधून आलेले हे शिष्य आहेत आणि त्यांचं नाव कसं उच्चारलेलं आहे तेही आपण बघितलं, की ज्याच्यामध्ये वडिलांच्या नावाचा उल्लेख आहे, त्या क्षेत्राचा किंवा त्या प्रांताचा, त्या प्रदेशाचा उल्लेख आहे. आणि तो प्रश्न म्हटलं तर एकच आहे, पण त्याच्यात 4-5 उपप्रश्न आहेत आणि या सगळ्या उपप्रश्नांची उत्तरं पिप्पलाद मुनी अतिशय प्रेमाने, अतिशय जवळकीच्या नात्याने, पण अतिशय मुद्द्याला धरून आणि यथायोग्य अशी कशी उत्तरं देत आहेत हे आपण 4 प्रश्नामध्ये पाहिलं. आजचा आहे तो आपला 5वा भाग आहे, प्रश्नोपनिषदाचा 5वा भाग आहे. आणि 5व्या प्रश्नाला प्रश्न कोण विचारतो हेही बघणार आहे आणि त्याचं उत्तर नेमकं काय आहे हेही आज आपण आजच्या भागात बघणार आहोत. खरं म्हटलं तर नुकताच प्रजासत्ताक दिन होऊन गेलेला आहे, आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन. त्यामुळे त्या घटनेला आज आता कितीतरी वर्ष लोटलेली आहेत, पण अतिशय आपण उत्साहाने ध्वजारोहण करतो, झेंडावंदन करतो, राष्ट्रगीतं म्हणतो. राष्ट्रप्रेम या दिवशी आपलं अतिशय उफाळून आलेलं असतं, पण तेवढ्यापुरतंच ठेवायचं नाही आहे. आपल्याला खरंच हे राष्ट्र उन्नत स्थानापर्यंत पोहोचायला हवं असेल, सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचायला हवं असेल तर आपल्या प्रत्येकाने स्वतःची उन्नती साधायला पाहिजे. प्रत्येक नागरिकाची उन्नती म्हणजेच राष्ट्राची उन्नती आहे. आणि ही उन्नती साधण्यासाठीच ही उपनिषदं आपल्याला मार्गदर्शन करतात. इतर देशांमध्ये, विशेषतः जर्मनीमध्ये किंवा इंग्लंडमध्ये अशा अनेक या उपनिषदांचा अभ्यास केला जातो आणि त्या उपनिषदांच्या अभ्यासाने ते आपलं जीवन सार्थकी करण्याचा प्रयत्न करतात. मग आपल्या तर देशातलं हे उपनिषद आहे, आपलं भारतीय तत्त्वज्ञान आहे आणि हे तत्त्वज्ञान विसरून आपल्याला तर चालणारच नाही. असं करत करत उपनिषदांचा अभ्यास म्हणजे कुठे आउटडेटेड नाही आहे, कुठे कालबाह्य नाही आहे किंवा कुठेतरी म्हातारपणी करण्याचा हा अभ्यासच नाही आहे. या उपनिषदाच्या अभ्यासाने आपलं जीवन, प्रत्येक व्यक्तीचं जीवन धन्य होणार आहे. आणि या धन्य जीवन झालं की आपोआपच एक व्यक्ती सुधारली की कुटुंब सुधारतं, कुटुंब सुधारलं की परिसर सुधारतो, परिसराच्या नंतर गाव आहे, राज्य आहे, राष्ट्र आहे आणि विश्वापर्यंत पोचायचं आहे. हीच तर आपली सगळ्यांची धडपड आहे. ही विश्वची माझे घरं असं व्हायला हवं असेल तर उपनिषदांचा अतिशय मनापासून आणि श्रद्धापूर्वक अभ्यास झाला तर उपनिषदं आपली आत्मोन्नती साधण्यासाठी निश्चितच लाभदायक ठरतील असा विश्वास वाटतो. आणि म्हणूनच आपण हा उपनिषदांचा अभ्यास करतो आहे. अर्थातच थोडी कठीण आहेतच, कारण हे ज्ञान हे गुह्य ज्ञान आहे, हे आत्मज्ञान आहे, हे वरवरचं ज्ञान नाही आहे, ही खिरापत वाटण्याची गोष्ट नाही आहे. हे अतिशय जवळ म्हणजे गुरूंच्या जवळ बसून हे शिकण्याचं, श्रद्धापूर्वक तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया असं शिकण्याची ही विद्या आहे, हे ज्ञान आहे. आणि म्हणूनच आपण उपनिषदाचा बारकाईने अभ्यास करण्याचा निदान प्रयत्न करतो आहे. आपल्या पदरात किती पडेल, आपल्या झोळीमध्ये किती पडेल हे अर्थात ज्याच्या त्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे, पण आपण आपली क्षमता वाढवू पण शकतो. हा दिलासा, हा विश्वाससुद्धा आपल्याला उपनिषदांनीच दिला आहे, हो की नाही? त्यामुळे उपनिषदं आपल्याला विश्वास देतात की काळजी करू नका, तुम्हाला हे सगळं समजणार आहे, हे आत्मसात करता येणार आहे आणि त्याच्यासाठी ते मार्गदर्शनसुद्धा करतात. आता आज जो प्रश्न विचारला आहे आपण पिप्पलाद मुनींना, 5वा जो प्रश्न विचारला आहे तो कोणी विचारला आहे आणि त्याचा नेमका आपल्याशी काय संबंध? आपण तर सामान्य जन आहोत, प्रापंचिक जन आहोत. आपल्याला तर काही ब्रह्म माया वगैरे अजून काही त्याचा शोध लागलेला नाही आहे, पण आपल्यासारख्या प्रापंचिकांनासुद्धा याच्यातून थोडं मार्गदर्शन मिळेल असा हा प्रश्न आहे. आणि अशी त्या प्रश्नाची उत्तरंसुद्धा पिप्पलाद मुनी देणार आहेत. ते काय आहेत हे आता सुरुवात करूया मग.
आता 5व्या प्रश्नाला सुरुवात करूया. आधी मंत्र वाचते आणि मग त्याचा अर्थही समजावून घेणार आहोत आपण. पंचमः प्रश्नः किंवा 5वा खंड आपण आज सुरुवात करतोय. अथः एनं शैब्यः सत्यकामः पप्रच्छ. कुणी प्रश्न विचारला आहे? शैब्य, शिबीचा मुलगा. शिबी राजा आपण जो म्हणतो तो नाही, हा शिबी वेगळा आहे. या शिबीचा मुलगा म्हणून त्याचं नाव आहे शैब्य आणि त्याचं मूळ नाव आहे सत्यकामः. आणि त्यांनी प्रश्न विचारला आहे म्हणून म्हटलेलं आहे पप्रच्छ. पृच्छ धातूचं हे परोक्ष भूतकाळाचं रूप आहे. कारण हे फार जुनी गोष्ट आहे ना, जेव्हा तुम्ही आम्ही नव्हतो तेव्हाची गोष्ट आहे, म्हणून इथे परोक्ष भूतकाळाचं रूप वापरलं आहे पप्रच्छ. कुणी प्रश्न विचारला आहे? शैब्य सत्यकामानी प्रश्न विचारला आहे. आता काय प्रश्न विचारला आहे? स यो ह वै तद भगवन् मनुष्येषु प्रायणान्तं ओंकारम् अभ्यध्यायित कथमं वावस तेन लोकं जयति इति तस्मै सह उवाच. काय प्रश्न विचारला बघा. पिप्पलाद मुनींना शिबीपुत्र सत्यकाम यांनी प्रश्न विचारला की हे भगवन, गुरुजींना काय म्हणतात आदराने, हे भगवन, मनुष्यामध्ये जो कोणी पुरुष मृत्यूपर्यंत ओंकाराचं चिंतन करेल तो कोणत्या लोकावर जय मिळवतो? प्रश्न एकच आहे, पण अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे आयुष्यभराची साधना इथे त्याचं कशा फलस्वरूप त्याचं काय प्राप्त होतं असा प्रश्न या सत्यकाम शैब्य सत्यकामाने विचारला आहे. आणि पिप्पलाद मुनी काय म्हणतात हे आपण पुढे बघणार आहोत. आता ओंकाराबद्दल ह्याने का प्रश्न विचारला असेल बरं? कारण ह्याचा अभ्यास झालेला आहे. हा शैब्य सत्यकाम आहे, याचा आधीच या ओंकाराचा अभ्यास झालेला आहे. पण आता त्याला पुढची उत्सुकता आहे, जिज्ञासा आहे ती पुढची आहे की जो मनुष्य अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंत तद भगवन् मनुष्येषु प्रायणान्तम ओंकारम अभ्यध्यायित कथं वावस तेन लोकं जयति इति तस्मै सह उवाच. आता त्याचा अभ्यास झाला आहे, फक्त तो विचारतोय की जीवनभर याची उपासना केली तर तो कुठल्या लोकावर जय मिळवतो, म्हणजे कुठल्या लोकामध्ये त्याला प्रवेश मिळतो किंवा गती मिळते असा प्रश्न आहे. आता थोडंसं ह्या प्रश्नाचंच आधी विवरण बघूया आणि मग उत्तराकडे वळूया, चालेल ना? असं म्हटलेलं आहे की ओंकार ही फार मोठी देणगी आपल्यासाठी. कारण ओंकार काय हे सांगू का? अपरब्रह्म आणि परब्रह्म या दोन्हीच्या प्राप्तीचं साधन म्हणजे ओंकारोपासना आहे. थोडं अवघड वाटतंय. अपरब्रह्म आणि परब्रह्म आपल्याला माहिती आहे. पर म्हणजे पलीकडे, म्हणजे जे इंद्रिय गोचर नाही आहे, जे निर्गुण आहे, निराकार आहे, निरवद्य आहे, जे असं आपल्याला किंवा अवर्णनीय आहे, अनुर्वाच्य आहे, असं जे ब्रह्म आहे ते परब्रह्म म्हणजे पलीकडचं. आणि त्याच्या अलीकडे पण आहे अपरब्रह्म. अपर म्हणजे अलीकडचं. या अपरब्रह्म आणि परब्रह्म या दोन्हीच्या प्राप्तीचं साधन आहे ते म्हणजे ओंकार उपासना. नाही अजून समजलं? आता थोडं आपण ओळखीच्या भाषेमध्ये बघूया. भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे प्रेयस आणि श्रेयस. रामरक्षेमध्ये म्हटलं आहे भुक्तिं मुक्तिंच विंदती. किंवा काही वैदिक ग्रंथामध्ये सुद्धा इह आणि अमूत्र म्हटलेलं आहे. किंवा साधन चतुष्टयामध्ये सुद्धा इह म्हणजे ह्या लोकीचं आणि अमूत्र म्हणजे परलोकीचं. म्हणजे आता समजलं, भुक्ती म्हणजे इथली भुक्ती आणि मुक्ती म्हणजे पलीकडची मुक्ती, परलोकातली मुक्ती. थोडं समजतंय ना आता? अपरब्रह्म म्हणजे अलीकडचं आहे आणि परब्रह्म म्हणजे पलीकडचं आहे. आणि हे दोन्हीची प्राप्ती करून देणारं एकच आहे, ते आहे ओंकार साधना. आता थोडं समजलं, हेही मिळणार आहे आणि तेही मिळणार आहे. इहलोकातलं पण आहे आणि परलोकातलं पण प्राप्ती करून देणार आहे. आता ह्या ओंकाराची उपासना करणारे अनेक साधक आहेत, परंतु म्हणजे साधक खूप असं एकूणच ओंकार. पण खरं सांगू का, इतर साधनं आहेत, नामस्मरण आहे, जपजाप्य आहे, तप आहे, अनुष्ठान आहे, अशा साधना करणारे सुद्धा पुष्कळ आहेत. पण त्या सगळ्यामध्ये
जे साधक ओंकाराची उपासना करतात ते श्रेष्ठ मानले जातात, कारण त्यांना लवकर फलप्राप्ती होते. थोडं आणखीन आता समजून घेऊया. कारण ओंकार हा बीज मंत्र आहे. ओंकार हा साधा मंत्र नाही. मंत्राचे आपण अनेक प्रकार पाहिले होते. एकाक्षरी मंत्र, पंचाक्षरी मंत्र, एकादशाक्षरी, त्रयोदशाक्षरी, माला मंत्र, असे अनेक, किंवा कर्तरी मंत्र, असे मंत्राचे प्रकार आपण मागे पुष्कळ पाहिलेले आहेत. पण ओंकार हा बीज मंत्र आहे. बीज मंत्र आहे. आणि ही उपासना विशिष्ट काळापर्यंत करायची नाही आहे, तर ही आयुष्यभर करण्याची उपासना आहे. बाकी सगळ्या उपासना असतात ना, किंवा स्तोत्रमंत्राची उपासना असते की विशिष्ट काळापर्यंत इतक्या मर्यादा 108 वेळा हे म्हणा, किंवा 1000 वेळा अथर्वशीर्ष म्हणा, किंवा अशा काही त्याला मर्यादा आहे. काळाची आहे किंवा संख्येची मर्यादा आहे. याला मर्यादाच नाही आहे. ओंकार मंत्र हा आयुष्यभर करायची साधना आहे. आणि कशी करायची साधना? श्रद्धाभक्तियुक्त अंतःकरणाने ओंकारामध्येच ब्रह्मभाव निर्माण करून जो कोणी ओंकारोपासना करतो त्याला त्या इतर सर्व विषयांचा विसर पडतो. समजून घेऊया बरं का, अजून समजून घेऊया. ही ओंकारोपासना बीजमंत्र असल्यामुळे इतर एकदा त्याच्यामध्ये खरंच मन रमलं ना, की इतर विषय वस्तूंचा पूर्णपणाने विसर पडतो. आणि ही उपासना ठराविक काळापर्यंत करायची नाही आहे, किंवा विशिष्ट संख्येपर्यंत करायची नाही आहे, तर आयुष्यभर करण्याची ही उपासना आहे. म्हणजे इतर विषयवृत्तींचा निराश झाला की मग आपोआप ती भोगाची आसक्तीसुद्धा नाहीशी होते. तो त्याच्यातून पूर्णतः निवृत्त होतो. अंतःकरणामध्ये एकच एक अखंड आत्मवृत्ती किंवा ओंकारवृत्ती निर्माण होते. अशी ही ओंकारोपासनाची महती आहे. असं म्हटलं जातं, ओंकारम बिंदू संयुक्तम. ओंकार कसा आहे? ओंकारम बिंदू संयुक्तम नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. इथे सुद्धा काय म्हटलेलं आहे? कामदं मोक्षदं चैव. कामनासुद्धा तुमच्या पूर्ण करणारा आहे आणि मोक्ष देणार आहे. कोण करतो ही उपासना ओंकाराची? नित्यं ध्यायन्ति योगिनः. योगी पुरुष या ओंकाराची उपासना करतात. आणि हा ओंकार कसा आहे? 3.5 मात्रांचा ओंकार आहे आणि त्याच्यावरती बिंदू आहे. चंद्रबिंदी आपण म्हणतो, तो जो बिंदू स्वरूप आहे ती अर्धमात्रा आहे. किंवा भगवद्गीतेत सुद्धा आपण पाहिलंच होतं ना, ओम इत्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् माम अनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं सयाति परमांगतिम्. आठवतं आहे ना तुम्हाला? कुठे जायचं आहे? यः प्रयाति त्यजन् देहं हा एकाक्षरी मंत्र आहे. व्याहरन् माम अनुस्मरन्, त्या परमात्म्याचं ध्यान करायचं आहे. आणि मुखाने उच्चार कशाचा करायचा आहे? ओम 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 असा उच्चार करायचा आहे. आणि हे उच्चार शेवटपर्यंत जर खरंच मुखात राहिला तर दोन्ही लोकांची प्राप्ती होते. इहलोक आहे आणि अमूत्र आहे. भुक्ती आहे, मुक्ती आहे, प्रेयस आहे, श्रेयस आहे. आणि म्हणून तर अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं यः प्रयाति सम्मद्भावै याति न अस्ति अत्र संशयः. याच्यात काही संशयच नाही आहे. ओंकाराचं ध्यान शेवटपर्यंत, शेवटच्या घटकेपर्यंत ओंकाराची उपासना करायला पाहिजे. ओंकार हा अनाहत नाद पण आहे आणि आहत नाद पण आहे. त्याच्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतात, पण नंतर तो अनाहत नाद होतो असंही म्हटलेलं आहे. खरोखर खरोखर बाकी तुम्ही कुठल्याही उपासना करत असाल तर त्या चालू राहू देत, पण एक 15 ते 20 मिनटं या ओंकार साधनेसाठी निश्चित वेळ काढायला हवा. शक्यतो ब्राह्ममुहूर्तावर, शक्यतो पहाटेच्या शांत वेळेला ओंकाराचं गुंजन करायचं. हा ओंकार असा मस्तकामध्ये भिनला पाहिजे. पुन्हा 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 त्या ओंकाराचं आणि अनेक पद्धती आहेत. तुम्ही म्हणाल कसा म्हणायचा ओंकार, तर ओंकाराच्या अनेक तेच आपण आता जाणून घेणार आहोत की कुठल्या पद्धती आहेत, कुठे लांबायचा, कुठे जोर द्यायचा, हे सगळं आपण आजच्या भागात
समजावून घेणार आहोत. आणि म्हणूनच मी म्हटलं ना की आपल्यासारख्या प्रापंचिकांसाठी ही ओंकार उपासना अतिशय लाभदायक आहे. कारण तो कसा म्हणायचा हेही बघणार आहोत आपण. म्हणजे पण हा कुणाकडनं तरी जाणकारांकडनं शिकून घ्यायचा. तुमच्या जवळ किंवा तुमच्या ओळखीत परिचयामध्ये कोणी असेल तर लघु ओंकार आहे, दीर्घ ओंकार आहे, ओंकाराच्या 3 मात्रा कशा लांबवायच्या, कुठे आघात घ्यायचा, कुठे पॉज घ्यायचा किंवा कुठे, हे सगळं त्याचं एक शास्त्र आहे. आणि ओंकार आहे तो 3.5 मात्रांचा आहे. 3.5 ह्या संख्येला तर आपल्याकडे महत्त्व आहे. मुहूर्त किती आहेत वर्षभरामधले, आपल्या चांद्रवर्षामधले 3.5 मुहूर्त अतिशय महत्त्वाचे आहेत. 3.5 शक्तिपीठंसुद्धा आहेत. शक्तिपीठं किती आहेत? 3.5 शक्तिपीठ आहेत. आणि 3.5 मात्रेचा ओंकार आहे. 3.5 हातांचा हा देह आहे. आता काय बोलायचं? 3.5 ह्या संख्येलाच अतिशय महत्त्व आहे. आणि म्हणून आता ह्या 3.5 मात्रांचा ओंकार, त्याचं उच्चारण नेमकं कसं करायचं आणि कुठलं उच्चारण कसं केलं की कोणता लोक प्राप्त होतो किंवा कोणती गती मिळते किंवा काय निश्चित फल मिळतं, हे सुद्धा आज आपण ह्या 7 मंत्रामध्ये समजावून घेणार आहोत. त्याच्यापैकी एक मंत्र झाला की ज्याच्यामध्ये शैब्य सत्यकामानी पिप्पलाद मुनींना प्रश्न विचारला की ओंकाराची साधना करणारा मनुष्य कुठल्या लोकावर विजय प्राप्त करतो. आता पिप्पलाद मुनी ह्या वेगवेगळ्या ह्या सगळ्या 6 शिष्यांच्या 6 प्रश्नांनी अतिशय प्रसन्न झालेत. शिष्याला जसं गुरुबद्दल ओढ असते, प्रेम असतं, आदर असतो, तसं गुरूंनासुद्धा शिष्य कसा आवडतो? उत्तम प्रश्न विचारणारा शिष्य आवडतो. आणि तसाच प्रश्न या शैब्य सत्यकामाने विचारलेला आहे. आणि आता पिप्पलाद मुनी दुसऱ्या मंत्रामध्ये उत्तर देत आहेत. तस्मै सः ह उवाच एतं वै सत्यकाम, अरे सत्यकामा, परञ्च अपरञ्च ब्रह्म यत् ओंकारः, तस्मात् विद्वान एतेन एव आयतनेन एकतरम अन्वेती. उत्तर दिलंय. पिप्पलाद मुनीने उत्तर दिलंय. संस्कृत मंत्र पाहिला, आता मराठी बघूया याचं उत्तर काय म्हणतात. ते म्हणाले, अरे सत्यकामा, हा ओंकारच जो आहे ना तो पर आणि अपर ब्रह्म आहे. आणि म्हणूनच विद्वान उपासक याच्या साह्याने पर आणि अपर यापैकी कोणत्या तरी एका ब्रह्माला प्राप्त करून घेतात. विद्वान लोक याची उपासना करतात आणि यापैकी एका ब्रह्माला प्राप्त करून घेतात. काही अपर ब्रह्म असेल, काही परब्रह्म असेल. आता ह्याचं स्पष्टीकरण किंवा ह्याचं विश्लेषण बघूया. उत्तर तर झालं, एकच प्रश्न विचारला आणि एकच उत्तरही दिलं. आता नेमकं काय होतं? नेमकं होतं तरी काय? सगळी इंद्रिय मनात, मन प्राणात आणि प्राण परब्रह्मात एकरूप होतो. असं एकरूप होण्यासाठी उपासना हवी. केव्हा होतं हे? मृत्यूसमयी. काय काय होतं? जसं निद्रासमयीसुद्धा होतं. सगळी इंद्रिय मनात, मन प्राणात आणि प्राण परब्रह्मात एकरूप होतं. आणि एकरूप होण्यासाठी सुद्धा उपासना हवी. ही प्रोसेस आहे ना, ही सहज होत नाही. म्हटलं तर सहज होते, पण त्याच्यासाठी पूर्वतयारी पाहिजे. याला फार कष्ट पडत नाही आहेत, पण पूर्वतयारी मात्र करायला पाहिजे. आणि ओंकार उपासना ही सर्व उपासनांमध्ये श्रेष्ठ उपासना मानली जाते. आणि बघा ना, मोठ्या मंत्रापेक्षा बीज मंत्र हा महत्त्वपूर्ण मानला गेलेला आहे. एवढं मोठं ज्ञान त्या एवढूशा ह्याच्यात सामावणं म्हणजेच ते अगदी आयुर्वेदाच्या किंवा होमिओपॅथीच्या भाषेमध्ये असं म्हटलेलं आहे, मर्दनम गुणवर्धनम. पोटेन्सी त्याची वाढत जाते. जरी साईज छोटा झाला, आकार छोटा झाला, तरी त्याची परिणामकारकता वाढत जाते. तशा मोठ्या माला मंत्रापेक्षा सुद्धा लहानसा बीज मंत्र हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आणि ओंकार असा आहे की हा बीज मंत्र पण आहे आणि हा एकाक्षरी मंत्रसुद्धा आहे. नाही, अजून पूर्ण स्पष्ट नाही झालं, अजून स्पष्ट करूया. प्रतीक असतं, हो की नाही? प्रतीक असतं. प्रतीक म्हणजे नेमकं काय आहे? तर प्रतीक जसं विष्णूच्या प्रतिमेमध्ये विष्णूची उपासना करतो. समजा आपण गणपती केला, मातीचा गणपती केला, साध्या मातीचा गणपती केला, तर माती म्हणजे गणपती आहे का?
पण नाही, त्या मातीला आपण गणपती मानून त्याची प्रतिष्ठापना करतो, म्हणजे त्या प्रतीकामध्ये तो गणपती पाहतो. मातीचा केला पशुपती, पशुपती नव्हे माती, असं म्हटलेलं आहे. पशुपती जरी मातीचा केला तरी पशुपती म्हणजे माती नाही आहे, कारण ती प्रतीक आहे. विष्णूची लहानशी प्रतिमा म्हणजे त्याच्यात साक्षात तो विष्णू, सर्व व्यापक, विश्वव्यापी, विश्वंभर असा विष्णू त्या छोट्याशा प्रतिमेमध्ये जसा सामावलेला असतो, तसेच त्या ओंकारामध्ये त्या परब्रह्माची उपासना करावी. लहानशा वस्तूमध्ये मोठी वस्तू सामावणं ह्याला आपण प्रतीक म्हणतो. निकृष्ट वस्तूमध्ये उत्कृष्ट वस्तू सामावलेली असते. आपण सत्यनारायण असेल किंवा कुठलीही आपल्या घरात पूजा असेल तर गुरुजी आधी काय सांगतात की सुपारीचा गणपती करा. पण ही सुपारी कुठली आहे? ही खाण्याची सुपारी नाही आहे. ही सुपारीचा जेव्हा आपण गणपती करतो, त्याला अक्षदा, हळद, कुंकू, गंध वाहतो, तेव्हा तो सुपारी ती राहत नाही, तो गणपतीच होतो. तो गणपतीच होतो. किंवा आपल्या तर घरातले रोज आपण भातासाठी तांदूळ वापरतो, पण त्या तांदळाच्या अक्षदा झाल्या की त्या सगळीकडे किंवा जिथे काही न्यून असेल तिथे त्या अक्षदा उपयोगी पडतात. सर्वोपचारार्थम अक्षतां समर्पयामी असं म्हणतो की नाही. मग त्या अक्षता म्हणजे तांदूळ नाही आहेत. अक्षदा हे त्याचं एक प्रतीक आहे की कुठे काही एखाद्या पूजेमध्ये थोडी कमतरता असेल तर तिथे आपण अक्षदा वापरतो. सुपारीचा गणपती करतो किंवा तांबडा गोटा असतो त्यालाही आपण गणपती मानतो, किंवा लिंग असेल तिथे शंकराची उपासना करतो. ही सगळी प्रतीकं आहेत. तसंच हे ओंकाराची उपासना करणारे जे उपासक आहेत ते या ओंकारामध्ये ते साक्षात परब्रह्माचं स्वरूप पाहतात, त्याच्यामध्ये तो ब्रह्मभाव निर्माण करतात. आणि ह्या उपासनेने पहिल्यांदा अपरब्रह्माची म्हणजे हिरण्यगर्भाची प्राप्ती होते. म्हणजे साधकाला त्या हिरण्यगर्भाचे दैवी गुण प्राप्त होऊन त्याचं मन शुद्ध, अंतर्मुख आणि सत्वगुणप्रधान होतं. अजून स्पष्ट नाही झालं. मागच्या भागात सुद्धा मी हिरण्यगर्भाचा उल्लेख केला होता. आपल्या व्यष्टीमध्ये असतो तो जीवात्मा आणि समष्टीमध्ये असतो तो हिरण्यगर्भ असं मी म्हटलं होतं. एका आपल्या ताईंनी विचारलं होतं मला की ही कल्पना अजून स्पष्ट झालेली नाही आहे, ही जरा स्पष्ट कराल का? आणि तेच आपण आज या निमित्ताने, आता पुन्हा हिरण्यगर्भ शब्द आला आहे ना, म्हणून मला त्याची आठवण झाली की हिरण्यगर्भ म्हणजे ह्या सृष्टीमध्ये सगळीकडे चैतन्य आहे. त्या गवतामध्ये चैतन्य आहे, त्या पाना फुलामध्ये चैतन्य आहे, पशुपक्षी, नदी, नाले, डोंगर, टेकड्या या सगळ्यामध्ये चैतन्य आहे. अगदी किडा मुंगीमध्ये आहे, सिंह सशामध्ये आहे, डायनासोरपासून फुलपाखरापर्यंत आणि उधळणाऱ्या अशा स्वैर घोड्यापासून ते संथ अशा गोगलगाईपर्यंत सगळीकडे चैतन्य आहे. मग ह्या चैतन्याचा पुरवठा करणारा कोण आहे? सगळ्यांना चैतन्य पुरवणारा तो कोण आहे? तो आहे तो हिरण्यगर्भ. आणि चुकून इथे हिरण्यगर्भ म्हणजे सूर्य समजू नका. हिरण्यगर्भ हे जे तत्व आहे, ही जी संकल्पना आहे ती सूर्यालासुद्धा तेज पुरवणारी आहे. म्हणजे सूर्याचं नाव जरी हिरण्यगर्भ असलं तरी हा जो हिरण्यगर्भ उपनिषदात जो उल्लेख आला आहे ते हिरण्यगर्भ म्हणजे सूर्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. चैतन्याचा साठा आहे, चैतन्याचा गाभा आहे. असा तो चैतन्य असल्यामुळे सगळ्या सृष्टीला चैतन्य पुरवलं जातं. तसंच हा जीवात्मा माझ्या शरीरात आहे म्हणून माझं शरीर हलतंय, डोलतंय, बोलतंय, या सगळ्या गोष्टी करतायत, कारण चैतन्य तिथून पुरवलं जातं. आता ह्या ओंकाराची उपासना करता करता नेमकं होतं काय की हा जो जीव आहे, माझा जो लहानसा जीवात्मा आहे, तो हिरण्यगर्भामध्ये विलीन होतो किंवा त्यालाच हिरण्यगर्भाची प्राप्ती होते, व्यापक होत. आणि मग होतं काय तर हिरण्यगर्भाचे जे दैवी गुण आहेत तेच व्यष्टीमधल्या जीवात्म्याला प्राप्त होतात. आणि मग तो जीवात्मा कसा होतो? शुद्ध होतो, अंतर्मुख होतो आणि सत्वगुणप्रधान होतो. आणि तेव्हा दुसऱ्याचं म्हणजे इतरांच्या मनातलं सगळं कळायला लागतं किंवा माझे मन तुझे झाले अशी अवस्था प्राप्त होते. ही फक्त प्रेमातली गोष्ट नाही आहे, तर ही खरं तर अध्यात्मातली गोष्ट आहे की सगळं मन हे विश्वरूप होतं किंवा इंडिव्हिज्युअल एनर्जी आहे किंवा इंडिव्हिज्युअल माइंड हे कॉस्मिक माइंडमध्ये मर्ज होऊन जातं.
हिरण्यगर्भ म्हणजे कॉस्मिक माइंड आहे असं आपण आता धरूया. अशी जी प्राप्ती होते आणि मग ते सत्वगुणप्रधान होतं, व्यापक होतं, साक्षी भावाने सगळीकडे बघतं आणि मग त्याला ज्ञानप्राप्ती होऊन क्रमाक्रमाने, क्रममुक्ती ह्याला म्हटलेलं आहे, परब्रह्मा स्वरूपाची सुद्धा प्राप्ती होते. आणि म्हणून उपासकाला आत्मप्राप्ती पाहिजे असेल तरीसुद्धा हे ओंकाराची उपासना श्रेष्ठ आहे. नेहमीच मी ह्याच्याबद्दल बोलते की दोन्हीकडे चालणारं हे ओंकार तत्व आहे. दोन्हीकडे, इकडे पण चालतं आहे म्हणजे ह्या लोकात आत्ता पृथ्वीवर आपण राहतो आहे इथेही ओंकार आपल्याला, बघा ना, आपल्याला ओंकार दिसतो आहे, आपल्याला ओंकाराचं आकार कसा आहे, रूप कसं आहे हे माहिती आहे, त्याला स्पर्श करता येतो आहे, त्याचा उच्चार करता येतो आहे, म्हणजे आपल्यासाठी ते ॲप्लिकेबल आहे, आपल्याला जवळचं आहे. आणि ह्याच ओंकाराच्या माध्यमातून जिथे आपण जाऊ शकत नाही तिथे या ओंकाराच्या माध्यमातून जाऊ शकतो. थोडं स्पष्ट होते. किंवा बघा ना, आपल्याला परदेशात जायचं असलं की आपल्या भारतातले रुपये परदेशात चालत नाहीत, हे रुपये तिकडे चालत नाहीत, किंवा ही कर्म आपल्याला पुढच्या परलोकामध्ये उपयोगी पडत नाहीत. मग आपल्या कर्माचं जसं पुण्यामध्ये रूपांतर होतं आणि मग ते पुण्य दोन्हीकडे चालतं, तसंच ओंकाराचं आहे. थोडं आणखीन स्पष्ट करूया. ओंकार हा इथेही आहे आणि तिथेही आहे. आपण परदेशात जाताना करन्सी कन्व्हर्ट करतो ना, अमेरिकेत जायचं असेल तर डॉलर आहे, युरोपमध्ये जायचं असेल तर पाऊंड आहे, किंवा सौदीला जायचं असेल तर दिनार आहेत, असे सगळे आपण कन्व्हर्ट करत जातो, कारण ही करन्सी तिथे चालत नाही. पण ओंकाराची करन्सी अशी आहे की ती इथेही चालते आणि तिथेही चालते, दोन्हीकडे चालणारं असं हे ओंकाराचं आहे. मग इतकं तुमच्या हातात आणून दिलं आहे, तुम्हाला बसल्या जागी ओंकारोपासना करता येते, तर का नाही करायची? खरंच सांगते मी, अगदी माझा अनुभव सांगते. या ओंकाराची कमीत कमी 20 मिनटं जरी उपासना केली, उच्चार जरी केला, तरीसुद्धा आपल्यामध्ये एक सकारात्मक, होकारात्मक बदल घडून येतो आणि आपलं विश्व हे व्यापक होऊ शकतं. म्हणून तर त्याच्याबद्दल असं म्हटलेलं आहे, एतत् आलंबनम श्रेष्ठम, एतत् आलंबनम परम, एतत् आलंबनम ज्ञात्वा ब्रह्मलोके महीयते. त्या ब्रह्मलोकापर्यंत पोचता येतं, इतकं हे आलंबन श्रेष्ठ आहे. आणि आलंबन म्हणजे काहीतरी एक प्रतीक, एक चिन्ह, आणि ते आहे ओंकार. आता ओंकार 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 आपल्याला कळलं, पण आता या ओंकारामध्ये 3.5 मात्रा आहेत, अ, उ, म आणि चंद्रबिंदी. आता ह्या ओंकाराच्या मात्रा कशा आहेत, आपण तिसरा मंत्र बघूया. सहा यदि एकमात्रम अभिध्यायित सहा तेन एव संवेदित तूर्णम एव जगत्याम अभिसंपद्यते तम रुचः मनुष्यलोकम उपनयन्ते सहा तत्र तपसा ब्रह्मचर्येण श्रद्धया संपन्नः महिमानम अनुभवती. मंत्र तर वाचला. काय म्हटलेलं आहे? जर त्या उपासकाने, आता 3.5 मात्रा आहेत, आम्ही त्या ओंकार आम्हाला उच्चारता येतो आहे, पण तरीसुद्धा त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने जर का 3 भाग केले, म्हणजे पहिल्या मात्रेचं इथे असं उत्तर दिलेलं आहे, पिप्पलाद मुनी सांगतायत, जर त्या उपासकाने एका मात्रेचं अभिध्यान केलं तर तो साधक काय होतो, त्या संस्काराच्या प्रभावाने त्वरित पृथ्वी लोकावर येतं. मृत्यूपर्यंत जर का हे ध्यान केलेलं असेल, त्याच्यातल्या ह्या मात्रेचं विशेषत्वाने ध्यान केलं असेल, तर तो मनुष्य लगेच पृथ्वी लोकावर परत प्राप्त होतो. आता पृथ्वी लोकावर येतो त्या उपासकाला ऋग्वेदामधील ऋचा मनुष्य लोकाला घेऊन जातात आणि मनुष्य शरीरामध्ये येऊन तो उपासक तेथे तपस, ब्रह्मचर्य आणि श्रद्धेने युक्त होऊन स्वतःचा महिमा अनुभवतो. फिरावं लागत नाही त्याला, संपूर्ण त्या ब्रह्मांडात फिरावं लागत नाही, तत्काळ. कारण ही मात्रा आहे ना, ही ऋग्वेदाची मात्रा आहे आणि त्याचा लोक आहे तो भूलोक आहे. थोडं समजून घेऊया, पुन्हा पुन्हा अभ्यास केला तर थोडं आपल्याला समजेल. हे ऋग्वेदाची मात्रा आहे आणि लोक आहे भूलोक आहे. उ ही यजुर्वेदाची मात्रा आहे आणि लोक आहे भुवः, भूः भुवः. आणि म ही सामवेदाची मात्रा आहे आणि त्याचा लोक आहे स्वर्लोक.
भूः भुवः स्वः अशा 3 मात्रा आहेत. आता याचं आणखीन स्पष्टीकरण बघू. आता निदान आपल्याला शब्दशः कळलं आहे. आता आणखीन विश्लेषणातनं आणखीन काय उमगते ते बघूया. जो ओंकारातील ह्या अची उपासना करतो त्याला काय फळ मिळते? उपासक जर का ह्या मात्रेची उपासना करीत असेल तर अचे ध्यान करत असेल तर त्या उपासनेच्या जोरावर तो तत्काळ मृत्यूलोकाला प्राप्त करतो आणि मृत्यूलोकामध्ये सुद्धा मनुष्यदेह त्याला प्राप्त होतो. मनुष्यदेह त्याला प्राप्त होतो असं म्हटलेलं आहे. कारण ऋग्वेद हा पृथ्वीचा वेद आहे म्हणून ऋचा त्याला मनुष्यलोकी पोचवतात आणि मनुष्यलोकात आल्यानंतर तो तप करतो, ब्रह्मप्राप्तीसाठी ब्रह्मचर्याचं पालन करतो आणि अत्यंत श्रद्धेने आपली उपासना करत राहतो आणि ह्या लोकी तो ऐश्वर्य, प्रतिष्ठा, महिमा प्राप्त करून राहतो. अशी अची महती आहे. आता आपण पृथ्वी लोकात आहोत, आपल्याला मनुष्य जन्म लाभलेला आहे म्हणजे कदाचित गतजन्मी पूर्वजन्मी आपण त्या अची उपासना केली असेल. त्यामुळे आपण सुखवस्तू घरात आहोत, आपल्याला उपासना करायला वेळ आहे, शक्ती आहे आणि मग तरी करायची नाही, शक्यच नाही आहे. त्यामुळे आता पुन्हा उपासना करून आणखीन वरचं स्थान प्राप्त करून घ्यायचं आहे. अशा रीतीने अची उपासना मनुष्य जन्म देणारी आहे, सुख समृद्धी देणारी आहे, श्रद्धा, तप, ब्रह्मचर्याचं आचरण करण्याची शक्ती, बुद्धी देणारी अशी ही अची उपासना आहे. म आपण बघणार आहोत. अगदी पुढे सुद्धा मुंडक उपनिषदामध्ये आपल्याला शरीराला कशाची उपमा दिली आहे? प्रणव हा धनुः. ओंकारालाच प्रणव म्हटलेलं आहे. हे प्रणव हे धनु आहे आणि शरो ही आत्मा. हे शरीर हे धनुष्य आहे आणि आत्म्याचं त्याला बाण लावायचं आहे आणि ब्रह्मतल्लक्षम उच्यते आणि ब्रह्माच्या लक्ष्यावर त्या टार्गेट ठेवायचं आहे आणि त्याच्यावर बाण मारायचं आहे असंही म्हटलेलं आहे मुंडक उपनिषदात. त्याचा पुढे आपण अभ्यास करणारच आहोत. आता ह्या एक मात्रा झाली मात्रा. आता मात्रा असेल तर काय करायचं? अथ यदि द्विमात्रेण मनसी संपद्यते सहा अंतरिक्षम यजुभिः उन्नीयते सोमलोकम सहा सोमलोके विभूतिम अनुभूय पुनरावर्तते. जर तो उपासक 2 मात्रांनी युक्त असणाऱ्या ओंकाराचं मनामध्ये चिंतन करत असेल तर यजुर्वेदातल्या श्रुतींच्या द्वारा तो अंतरिक्षामध्ये स्थित असलेल्या सोमलोकाला नेला जातो आणि मग तिथे त्या विभूतींचा अनुभव घेऊन पुन्हा मनुष्य लोकाला प्राप्त होतो. मात्रेचं करत असेल तर आणि या 2 वर्णांची मात्रांची उपासना करत असेल तर त्याला कुठला लोक प्राप्त होतो? मनोमय असा चंद्रलोक प्राप्त करतो. आणि यजुर्वेद हा अंतरिक्षाचा, मधली जी जागा आहे ना पोकळीची आहे, अंतरिक्षाचा वेद आहे. तो यजुर्वेदातील मंत्राकडून अंतरिक्षात असलेल्या चंद्रलोकापर्यंत वर नेला जातो आणि तिथे ऐश्वर्याचा उपभोग घेऊन पुन्हा भुवलोकावर येतो असंही म्हटलेलं आहे. आता जर का 3 मात्रेचा उपासना करत असेल तर काय होतं बघा. जो पुन्हा त्रिमात्रा विशिष्ट ओम या अक्षराने या परमपुरुषाची उपासना करतो तो तेजोमय अशा सूर्यलोकामध्ये स्थिर होतो. पहिला आहे तो भूलोकामध्ये लगेच जन्म घेतो. दुसरा आहे तो चंद्रलोकात जाऊन पुन्हा भूमीवर येतो. मची जर का उपासना करत असेल तर तो सूर्यलोकामध्ये घेऊन तिथलं तेज घेऊन परत येतो असंही म्हटलेलं आहे. तो सगळ्या पापांमधनं मुक्त होतो. आता बघा, या 3 मात्रांची जो उपासना करतो म्हणजे संपूर्ण ओंकाराची उपासना करतो त्याचं काय होतं? संपूर्ण ओंकाराची. पण आता ही उपासना ध्वनीची नाही आहे, हा आवाजाची नाही आहे, या निनादाची नाही आहे, ब्रह्मांडाची नाही आहे, चंद्रलोकाची नाही. तर आता या पुरुषोत्तमाचं नावच आहे ओंकार. ओंकार ह्या पुरुषोत्तमाचं, त्या विष्णूचं, त्या परमात्म्याचं हे नाव आहे. अगदी विष्णू सहस्रनामामधलं सुद्धा पहिलं नाव काय आहे? ओम विश्व विष्णुर्वषट्कारा. ओम हे त्याचं पहिलं नाव आहे. त्यामुळे त्याला ते तेज प्राप्त होतं. कसं सांगू का? साप कसा असतो? साप आपली जुनी त्वचा काढून टाकतो आणि आतमधला तुकतुकीत सोनेरी रंगाचा साप त्याच्यातनं कातेतून जसा बाहेर पडतो
तशा याला एक नवीन ऊर्जा, नवीन चैतन्य, नवीन तेज प्राप्त होतं की जो ओंकाराची उपासना करतो त्याला साक्षात पुरुषोत्तमाचं दर्शन घडतं असंही म्हटलेलं आहे. उ म अशा 3 मात्रांचा आपण अभ्यास केला. आता पुढे म्हटलेलं आहे 6व्या मंत्रामध्ये, तिसरो मात्रा मृत्युमत्यः प्रयुक्ता अन्योन्यसक्ता अनविप्रयुक्ता क्रियासु बाह्याभ्यंतर मध्यमासु सम्यक प्रयुक्तासु न कंपते सहा न कंपते ज्ञः. ओंकाराच्या या 3 मात्रा म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्हीचं प्रतीक आहे. पाहिलं होतं आपण मागच्या प्रश्नामध्ये जागृती, स्वप्न, सुषुप्तीमध्ये नेमकं काय होतं. पण आता याच्या पुढची स्टेप आहे की या उ म या 3 मात्रा म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती आहे. आणि ही जर का एकमेकांना जोडून उपासना केली तर ती मृत्यूयुक्त आहे आणि ब्रह्मांडाच्या आतील सर्व लोक नष्ट होणारे आहेत. पण या ओंकाराची उपासना मात्र त्याच्या पलीकडे ब्रह्मलोकापर्यंत नेणारी आहे. 7 लोक आपल्याला माहीत आहेत, ऐकून तरी माहीत आहेत. ओम भूः भुवः स्वः महः जनः तपः सत्यम. हे 7ही लोक आहेत ना, हे नष्ट होणार आहेत, कधी ना कधीतरी नष्ट होणारे आहेत, महाप्रलयामध्ये लय पावणार आहेत. पण ह्याच्या पलीकडे जाता येतं म्हणजे ब्रह्मलोकापर्यंत जाता येतं असंही म्हटलेलं आहे. या ओंकाराच्या 3ही मात्रांचा यथायोग्य उपयोग केला, त्याची उपासना केली तर माणूस काय होतो, ब्रह्मांड जाणणारा म्हणजे ज्ञ होतो. ज्ञ ज्ञ म्हणजे जाणता. काय जाणता? आपण व्यवहारात जाणकार म्हणतो तो वेगळा. हा जाणतो काय तर साक्षात ब्रह्म जाणणारा असा होतो. आणि ज्ञ हे सुद्धा त्या परब्रह्माचंच नाव आहे आणि तितकी गती त्याला प्राप्त होते असंही म्हटलेलं आहे. थोडं कठीण वाटतं आहे पण आपण ह्याच्यातनं एवढाच अर्थ घेऊया किंवा एवढाच सार आपण बघूया की ओंकाराची उपासना कशी करायची. 3.5 मात्रांचा हा ओंकार आपल्याला कसा आत्मगत करता येईल, आत्मसात कसा करता येईल हा मात्र आपण निश्चयच करायचा आहे. आणि त्या उपासनेने निदान वाईट तर काही होणार नाही, इहलोकातलं सुद्धा जे प्राप्तव्य आहे ते सगळं प्राप्त होईल आणि परलोकातलं सुद्धा मोक्षसुद्धा मिळेल. म्हणजे ऐश्वर्यसुद्धा मिळणार आहे आणि मोक्षसुद्धा मिळणार आहे अशी ह्या ओंकाराची उपासना आहे. आता अखेरचा मंत्र आहे जो समारोप करणारा आहे तो बघूया. ऋग्भिः एतं यजुर्भिः अंतरिक्षं सामभिः यत्तत् कवयः वेदयन्ते तम ओंकारेण एव आयतनेन अन्वेति विद्वान यत्तत् शांतम अजरम अमृतम अभयम परंच इति. ऋक्मंत्राच्या साह्याने उपासक मनुष्यलोक प्राप्त करतो हे कळलं पहिलं. यजुर्वेदातल्या मंत्राच्या साह्याने चंद्रलोक प्राप्त करतो आणि साममंत्राच्या साह्याने ब्रह्मलोक प्राप्त करतो. जे स्वरूप फक्त विद्वानच जाणतात ते स्वरूप तो उपासक त्या ओंकाराच्या आलंबनाने प्राप्त करतो. आणि ते स्वरूप कसं आहे, ते शांत आहे, जरारहित आहे, मृत्यूरहित आहे, भयरहित आहे, निरतिशय आहे असं त्याचं वर्णन केलेलं आहे. थोडं आणखीन बोलूया याच्याबद्दल आणि मग समारोप करूया. एकमात्रेचा उपासक ऋग्वेदातील ऋचांनी हा लोक मृत्यूलोक प्राप्त करतो. 2 मात्रांचा उपासक चंद्रलोक आणि 3 मात्रांचा उपासक त्या ब्रह्मलोकी पोचतो ज्याला कवी म्हटलेलं आहे. वेदामध्ये किंवा अगदी भगवद्गीतेमध्ये कवीं पुराणम मनुषासितारम. कवी म्हणजे पोएट नाही बरं का, कविता करणारा तो कवी नाही आहे, तर कवी म्हणजे ज्याच्याकडे प्रतिभा आहे, सर्वोच्च ज्ञान आहे, बुद्धीची सर्वोच्च पातळी ज्यांनी गाठलेली आहे तो कवी म्हणजे श्रेष्ठ ज्ञानी असं म्हटलेलं आहे. या ओंकाराच्या आधारानेच तो विद्वान, ज्ञानी आणि परमश्रेष्ठ, शांत, अजर, अमृत, अभय अशा परब्रह्माला प्राप्त करतात. ती परमशक्ती कशी आहे, क्षोभरहित आहे, जरारहित आहे, विकाररहित आहे, अमृतमय आहे. सगळीकडे एकाच शक्तीचं वास्तव्य असल्यामुळे तिथे भयाचा प्रश्नच उद्भवत नाही. किती शब्द वापरलेत बघा, प्रत्येक शब्द महत्त्वाचाच आहे. शांतम माहिती आपल्याला, शांत सगळ्याच अर्थाने शांत आहे, खळबळ नाही आहे, एज्युटेशन नाही आहे.
कुठला ध्वनी नाही आहे, असंही शांत आहे. तो कसा आहे, अजर आहे. जरा म्हणजे वृद्धत्व. इथे जरा नाहीच आहे, स्थिती बदलतच नाही आहे, तो एकाच स्थितीत आहे, अजरम आहे, अमृतम आहे, मृत्यू नाही आहे, अभयम आहे. आणि मग भय कशाचं, तिथं कुठले विकारच नाही आहेत, तर भय कशाचं, असा तो आहे, असंही म्हटलेलं आहे. आणि अशा सगळीकडे एकाच शक्तीचं वास्तव्य असल्यामुळे तिथे भयाचा प्रश्नच येत नाही. अजून नाही, पूर्ण नाही उमगलं. आता थोडं आणखीन बघूया. इलेक्ट्रिक शक्ती आहे, इलेक्ट्रिसिटी आहे. इलेक्ट्रिसिटी सगळीकडे सारखीच आहे, पण तुमच्या घरात जरा जास्त लाईट दिसतो आणि आमच्या घरात थोडासा कमी आहे. अहो, तुम्ही 25चाच बल्ब लावला आहे, त्यांच्याकडे 200चा लावला आहे. बल्बवर जसं किंवा एखाद्या खोलीत आपण अगदी झिरोचा किंवा देवघरात म्हणा किंवा बेडरूममध्ये म्हणा, आपण अतिशय कमी क्षमतेचा बल्ब लावतो. त्या व्होल्टवर अवलंबून आहे ना. म्हणजे 25 व्होल्ट, 60, 80, 100चा दिवा आपण जसा लावू तसा लागतो. त्याप्रमाणे अगदी तसंच ओंकाराची शक्तीने आपापल्या कुवतीनुसार, संकल्पानुसार, तपानुसार, श्रद्धेनुसार आपण हवे ते प्राप्त करू शकतो. ओंकार तोच आहे. गरिबांचा ओंकार वेगळा आणि श्रीमंतांचा वेगळा, ब्राह्मणांचा वेगळा आणि शूद्रांचा वेगळा, असं काही नाही आहे. ओंकार हा सगळीकडे सारखाच आहे, पण तुमची क्षमता जशी असेल तसं तुमच्याकडे त्याचा प्रकाश पडणार आहे. क्षमता वाढवूया, आपली क्षमता वाढवूया, म्हणजे ओंकाराचं जे फलस्वरूप आहे तेही प्राप्त होणार आहे. आता ह्या सत्यकाम अशा शैब्याचा प्रश्न तरी काय होता? प्रश्न होता की ओंकार उपासनेने कुठला लोक मिळतो? त्याचं उत्तर आता अगदी साधं. एवढे 7 मंत्राचा आपण अभ्यास केला, पण आता अगदी एका वाक्यात उत्तर जर का आपल्याला खरंच पाहिजे असेल तर उत्तर असं आहे की आपण जशी साधना करू त्याप्रमाणे ओंकारोपासनेने या पृथ्वी लोकापासून परब्रह्मापर्यंत सर्व काही प्राप्त करू शकतो. शक्ती वाढवायची, क्षमता वाढवायची. तेज आहेच, स्फुल्लिंग माझ्यामध्ये आहेच, मीच परब्रह्म आहे खरं तर. पण त्या परब्रह्माच्या स्फुल्लिंगावर, त्या ठिणगीवर राख जमा झालेली आहे, उपाधीची, अहंकाराची. ती फुंकून टाकायची. ती काढून टाकली की ते जे स्फुल्लिंग आहे ते प्रज्वलित होणार आहे आणि ते तुम्हाला परब्रह्मापर्यंतसुद्धा घेऊन जाणार आहे. आणि मग हे कसं काढायचं? ही राख झटकायची कशी? ओंकारानेच. ओंकारानेच हे बळ प्राप्त होतं, ही शक्ती, ही बुद्धी प्राप्त होते. आणि जितकी आपण त्याची उपासना करत राहू तितकं आपण त्या परब्रह्माच्या जवळ 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 जात जाऊ. आणि कधी ते परब्रह्म होऊन जाऊ हे समजणारसुद्धा नाही. कारण परब्रह्म झालो हे समजण्यासाठी वेगळेपणाने राहावं लागतं, असं होतच नाही इथे. परब्रह्म झाल्यानंतर आपल्याला वेगळेपणा उरतच नाही. थेंबुटा सागरी बुडाला, तो सागरच होऊन जातो, मग तो थेंब राहतच नाही. जसं नद्यांना समुद्रामध्ये मिळण्यापूर्वी वेगवेगळी नावं असतात, रूपं असतात. ही कावेरी आहे, ही यमुना आहे, ही गोदावरी आहे, ही कृष्णा आहे. समुद्रात मिळाल्यानंतर त्याचं नावही नाही आणि त्याचं रूपही नाही, सगळं विलीन होऊन जातं. तसंच, अगदी तसंच आपल्यालासुद्धा त्या परब्रह्मामध्ये विलीन व्हायचं असेल, तो ब्रह्मलोक गाठायचा असेल तर हे 7 लोक पार करून जायला पाहिजेत. भूः भुवः स्वः महः जनः तपः सत्यम, हे 7 लोक पार केल्यानंतर त्या ब्रह्मलोकापर्यंत पोचता येणार आहे. आणि आपण स्वतः ते ब्रह्मस्वरूपच होणार आहोत. आणि त्याच्यासाठी ही ओंकाराची उपासना फलदायक ठरणार आहे. याचा अगदी लगेचच आपण अभ्यास करायला लागूया. अर्थात कुणीतरी जाणकाराकडनं त्याचे उच्चार समजून घेऊया. आणि ह्या ओंकाराची उपासना कधीही वृथा जाणार नाही आहे. आणि समजा अर्धवट राहिली तरीसुद्धा पुढच्या जन्मी ती लगेचच फलद्रूप होणार आहे किंवा तिथपासनं नव्याने सुरू होणारे, कॅरी फॉरवर्ड होणारे. ही उपासना वाया जाणार नाही, हा विश्वास मनात धरूया. आणि या ओंकाराची उपासना आपण सर्वांनी करूया, म्हणजे सर्वांना तिथपर्यंत निश्चित जाता येणार आहे असं म्हणूया. आणि आज मात्र इथेच थांबूया. थोडे कठीण वाटत आहेत हे भाग, पण
समजून घ्यायचं असेल तर पुन्हा पुन्हा याचा अभ्यास करायलाच पाहिजे. उपनिषदं ही एकदा 11 उपनिषदं आपल्याला थोडी तरी निदान तोंड ओळख. आता तुमच्या लक्षात आलं की नाही, ईशमध्ये काय सांगितलं आहे, कठमध्ये काय सांगितलं आहे, केनमध्ये काय सांगितलं आणि प्रश्नोपनिषद इथपर्यंत तर आपण आलो आहे. आता पुढच्या भागामध्ये 6वा प्रश्न आहे, पिप्पलाद मुनींची उत्तरं आहेत आणि त्याच्यानंतर आपण मुंडक उपनिषदाला सुरुवात करणार आहोत. त्याच्यामध्ये तर कथा आहे. मुंडक उपनिषद सर्वात सोपं आहे समजायला. तसं म्हटलं तर सोपं आहे, समजायला सोपं आहे, कारण त्याच्यामध्ये कथा आहे आणि ती कथा इतकी अपिलिंग आहे किंवा आपलीशी वाटणारी अशी कथा आहे. त्याचा अभ्यास पुढे करणारच आहोत, पण मात्र आपल्याला धीर धरायला पाहिजे. आपलं जिज्ञासा तेवती राहायला पाहिजे, प्रज्वलित राहायला पाहिजे, तरच आपल्याला उपनिषदातला थोडा तरी किंचित का होईना अर्थ समजणार आहे. आज इथेच थांबूया. मंत्र म्हणूया, शांती मंत्र दोन्ही म्हणूया. ओम स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्याय्येन मार्गेण महीं महिषाः गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः.